माढ्यातील अंजनगाव या ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद झालेला आहे। मोठी बातमी, अंजनगावात बसवलेल्या पुतळ्याला हार घालण्याची एका गटाने मागणी केलेली आहे आणि त्यावरून वाद झाला असल्याचं बघायला मिळतंय। अंजनगाव या ठिकाणी हा पुतळा बसवण्यात आलेला होता। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, आपण पाहतोय बसवलेल्या पुतळ्याला हार घालण्याची मागणी होती, नेमकं हे प्रकरण काय आणि वाद नेमका काय आहे? आपण पाहतोय खरं तर कालपासून या ठिकाणी गावामध्ये तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती आणि त्यानंतर आता आज खरं तर जो पुतळा बसवलेला आहे त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याची मागणी जी आहे ती एका गटाकडून करण्यात आली, ज्या गटाने हा पुतळा बसवलेला आहे। आणि त्यानंतर आता प्रशासनाने या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला जो आहे ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्याचं प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे आणि शासनाकडून हा पुष्पहार अर्पण करू अशी भूमिका घेतलेली आहे। खरं तर एका गटाने सांगितलं होतं की आम्हाला पुष्पहार अर्पण करू द्या, कारण आज पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने हार अर्पण करू द्या। मात्र या ठिकाणी पोलिसांकडून त्यांना मज्जाव करण्यात आलेला आणि प्रशासन स्वतः या ठिकाणी पुष्पहार अर्पण करेल आणि या ठिकाणी अभिवादन करेल अशी भूमिका घेतली नाही। त्यानंतर आपण पाहतोय प्रशासनातले अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी आता पुष्पहार अर्पण करता आहेत आणि खरं तर आज पुण्यतिथी आहे, कारण दुसऱ्या गटाला या ठिकाणी येऊ दिलं जात नाही, कारण समोरच्या बाजूला लक्ष्मण हाके आणि त्यांचे समर्थक जे आहेत ते रस्त्यावरती या ठिकाणी ठिया बसलेले आहेत, ते अगदी पुतळ्याच्या समोरच्या बाजूला बसलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी आमने आल्यानंतर तणाव आणखी वाढेल म्हणून प्रशासनाकडून जे आहेत त्या उपाययोजना ज्या त्या केल्या जातात आणि स्वतः प्रशासन जे आहे या ठिकाणी पुष्पहार जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अर्पण करते आणि आज खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आणि त्यानिमित्ताने आता प्रशासनाकडून ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि शिवाजी महाराजांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर काही वेळापूर्वी ज्या गटाने हा पुतळा बसवलेला आहे तो गट आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं आणि त्यांनी आम्हाला महाराजांना पुष्पहार अर्पण करू द्या अशी भूमिका घेतलेली होती। त्यानंतर मात्र आता प्रशासनाने पुष्पहार स्वतः अर्पण करत या ठिकाणी या वादावरती पडदा जो आहे तो टाकलेला आहे। आपण पाहतोय समोरच्या दिशेला हे सर्व दुसरा गट आहे ज्यांनी हा पुतळा बसवला तो त्या ठिकाणी आणि या बाजूला त्यांच्या विरोधी गट, असे दोन्ही गट जे आहेत ते आमने सामने येऊ नये यासाठी प्रशासनाकडून या ठिकाणी स्वतः आता पुष्पहार अर्पण करत ही प्रक्रिया जी आहे ते पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या 3 दिवसांपासून अंजनगावात मोठा तणाव जो आहे तो निर्माण झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि आज सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा तणाव जो आहे तो काही काळ निर्माण झाला होता। मात्र प्रशासनाने या ठिकाणी दोन्ही गटाला समजूत घालत हा तणाव जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच अंजनगावामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे आणि संपूर्ण गावाला आता छावणीचं रूप जे आहे ते देण्यात आलेलं आहे। कुठल्याही पद्धतीनं अनुचित प्रकार घडू नये, कोणीही आमने सामने येऊ नये याची पूर्ण जी काही उपाययोजना आहे ती पोलीस प्रशासनाकडून चोखपणे केले जात असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर लक्ष्मण हाके यांनी कालपासून ठिया दिलेला आहे आणि या ठिकाणी जोपर्यंत हा पुतळा शासकीय जागेमध्ये स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतलेली होती। तर दुसरीकडे दुसऱ्या गटाकडून लक्ष्मण हाके यांचे जे काही ठिय्या आंदोलन आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि त्यांना या आंदोलन करण्यास मज्जाव प्रशासनाने करावा अशी देखील मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच मोठा तणाव जो आहे त्या ठिकाणी निर्माण झाला आहे। खरं तर कालपासूनच अंजनगावातून येणारा जाणारा जो रस्ता आहे माढा ते मोहोळ रस्ता तो देखील या ठिकाणी त्याला अडथळे आलेले आहेत आणि अंजनगावातला रस्ता डायव्हर्ट करण्यात आलेला आहे, कारण गावातून जाताना या ठिकाणी कोणताही तणाव होऊ नये किंवा बाहेरच्या लोकांना देखील आता गावात येण्यासाठी रोखलं जात आहे, कारण बाहेरचे लोक येऊन या ठिकाणी पुन्हा गर्दी होईल आणि तणाव आणखी वाढेल यासाठी पोलीस प्रशासनाकडून जे आहे ते या उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सेजल, अगदीच धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर आपण पाहतो अंजनगाव या ठिकाणी प्रशासनाकडून पुतळ्याला हार अर्पण अखेर करण्यात आलेला आहे। पुतळ्याच्या जागेसाठी मोजणी देखील होऊ देणार नाही असं मात्र हाकेंनी सांगितलेलं होतं। 2 गटांमध्ये तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं, मात्र बाहेरील नागरिकांना गावात कुठलाच प्रवेश देणार नाही असं पोलिसांनी सांगितलेलं आहे, तशी भूमिका घेतलेली आहे। अंजनगाव या ठिकाणी बाहेरचे कोणी नागरिक येऊ शकत नाही, नागरिकांना प्रवेशासाठी मज्जाव या ठिकाणी करण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूंना पोलिसांनी बॅरिगेड्स लावून प्रवेशच थेट या ठिकाणी रोखलेला आहे। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, नियंत्रणात राहावी यासाठी पोलिसांचे अथक प्रयत्न चालू आहे। बेकायदेशीर आंदोलनासाठी मंडप बांधू नये आणि असं देखील एका गटाचं म्हणणं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पुष्पहार अर्पण करा अशी मागणी एका गटाने या ठिकाणी केली होती
आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पोलिसांकडून पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडे. सागर, आपण पाहतोय या ठिकाणी पुष्पहार घालण्याची जी मागणी केली जात होती ती तर आता पूर्ण करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी गावात आता प्रवेश बंदी सुद्धा करण्यात आलेली आहे. बाहेरचे नागरिक या ठिकाणी येऊ शकत नाही. सध्याची परिस्थिती तिथे काय आहे? खरं आहे, आपण पाहिलं की खरं तर पोलीस प्रशासनाकडून हे प्रिकॉशनरी मेजर्स जे आहेत त्यासाठी या ठिकाणी हे सर्व उपाययोजना जे आहेत ते पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. कारण या ठिकाणी बाहेरील नागरिक जे आहेत किंवा बाहेरचे लोक जे आहेत ते गावात आल्यानंतर या ठिकाणी दोन्ही गटाच्यामध्ये तणाव पुन्हा एकदा वाढू शकतो, भडकाऊ भाषणं होऊ शकतात आणि त्यामुळे कुठेतरी परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. यासाठी पोलीस प्रशासनाकडून या उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात येतात. खरं तर काल आपण पाहिलं की वेगवेगळ्या भागातून अनेक कार्यकर्ते नेते जे आहेत ते गावामध्ये आलेले होते आणि त्यानंतर त्यांची भाषणं झाली आणि ही भाषणं भडकाऊ आहेत आणि त्यामुळे दोन्ही गटामध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होऊ शकतो. यामुळे या ठिकाणी या सगळ्या बाहेरच्या लोकांना या ठिकाणी गावात येण्यासाठी मज्जाव करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कारण बाहेरच्या लोकांकडून काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे काळजी जी आहे ती प्रशासन आपल्याला घेताना पाहायला मिळतं आहे. तर दुसरीकडे गावातले जो दोन गट आहेत ते आता पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले सकाळपासून पाहायला मिळत आहेत. खरं तर एका गटाकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याची मागणी करण्यात आलेली होती, मात्र प्रशासनाने ती जबाबदारी स्वतः घेत या ठिकाणी ही प्रक्रिया जी आहे ती देखील पार पाडलेली आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या गट जो रस्त्यावरती उपोषणाला बसलेला आहे लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली, त्यांनी या ठिकाणी जो शेड मारलेला होता उन्हापासून संरक्षण करण्यासाठी, मात्र त्याला या गटाने आक्षेप घेतलेला आहे. सागर, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी. माढ्यातील अंजनगाव या ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद झालेला आहे आणि त्या संदर्भातली ही सविस्तर अपडेट आपण बघत होतो. दोन्ही बाजूंना पोलिसांनी बॅरिगेड्स लावलेले आहेत, प्रवेशही रोखला आहे.